आज सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळतोय, तो म्हणजे AI. AI आणि AI. कोणी AI वापरून व्हिडिओज बनवतोय, कोणी AI वापरून पैसे कमवतोय, कोणी AI वापरून स्टडी करतंय. आणि कदाचित तुम्ही विचार करत असाल, मलाही AI शिकायचं आहे, पण सुरुवात कुठून करू? किंवा माझं तर टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड नाही, मला कोडिंग येत नाही, मी सायन्स बॅकग्राऊंड नाही, मी फक्त बिगिनर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, AI शिकण्यासाठी इंजिनियर असणं गरजेचं नाही. तुम्ही स्टुडंट असाल, टीचर असाल, फार्मर असाल, हाऊसवाईफ असाल, क्रिएटर असाल किंवा कोणत्याही फील्डमधून असाल, AI प्रत्येकासाठीच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिकपासून समजून घेणार आहोत. म्हणजेच AI म्हणजे काय, AI कसं काम करतं, आपण रोज कुठे AI वापरतो, AI टूल्स डेली लाईफमध्ये कसे मदत करतात आणि बिगिनर्सने AI शिकायला सुरुवात कशी करायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची काही मिनिटं तुमचं फ्युचर बदलू शकतात. मी या अगोदर या चॅनलवरती काही AI रिलेटेड, टूल्स रिलेटेड बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर का कुणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर नमस्कार मंडळी. या यूट्यूब चॅनलवरती आपण मोटिवेशन, करिअर आणि एज्युकेशन अशा बऱ्याचशा गोष्टींबाबतीत बोलत आहोत. तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळ न घालवता आपण बोलणार आहोत AI म्हणजे काय. तर AIची फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर कम्प्युटरला माणसासारखं विचार करायला शिकवणं म्हणजे AI. तुम्ही लहानपणी ABCD कसं शिकलात, वारंवार पाहून, लिहून, प्रॅक्टिस करून, तसंच AI सुद्धा लाखो माहिती पाहून शिकतं. तुम्ही यूट्यूबवर एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर यूट्यूब तुम्हाला तशाच व्हिडिओ सजेस्ट करू लागलं, कारण AIनी तुमची इंटरेस्ट ओळखली. तुम्ही गुगल मॅप्सला वापरता आणि ते तुम्हाला फास्टेस्ट रूट दाखवतं, कारण AI ट्रॅफिक ॲनलाइज करत असतं. तुम्ही टायपिंग करताना कीबोर्ड नेक्स्ट वर्ड सजेस्ट करतो, ते सुद्धा AIमुळेच. AI काम कसं करतं? आता मोठा प्रश्न, AI इतकं स्मार्ट कसं? तर समजा मी तुम्हाला विचारलं वन्स अपॉन अ आणि पुढे काहीच लिहिलं नाही, तर तुमच्या डोक्यात लगेच आलं असेल टाईम, वन्स अपॉन अ टाईम, कारण तुमच्या ब्रेनने पॅटर्न ओळखला. AI सुद्धा हेच करतं. AI लाखो सेंटेन्सेस वाचतं आणि पॅटर्न समजून घेतं. कोणत्या वर्ड नंतर कोणता वर्ड येतो, लोक कसं बोलतात, कसं लिहितात, काय सर्च करतात, हे ओळखतं. AI म्हणजे असा सिस्टीम जो खूप सारी माहिती समजतो, त्यात पॅटर्न शोधतो आणि त्याच पॅटर्नवरून आपल्याला आन्सर्स देतो. बस एवढंच. बऱ्याच लोकांना वाटतं AI आपली जॉब खाणार, पण खरं काय आहे माहिती आहे? AI तुमची जॉब घेणार नाही, पण AI वापरणारी माणसं AI न वापरणाऱ्या लोकांना रिप्लेस करू शकतात. पूर्वी कम्प्युटर शिकणं इम्पॉर्टंट होतं, आज AI शिकणं इम्पॉर्टंट झालं आहे. फ्युचरमध्ये स्मार्ट वर्क करणारे लोक AI वापरणार आहेत. चला तर मग आता आपण पाहूयात की डेली लाईफमध्ये AI कसा मदत करू शकतो. तर पहिला प्रॉब्लेम असं की स्टडी करणं कठीण वाटते. सोल्युशन आहे ChatGPT. मोठे नोट समरी करून देतो, डिफिकल्ट टॉपिक सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करतो. होमवर्कच्या भरभरून आयडियाज तुम्हाला तिथे मिळतात. प्रॉब्लेम दुसरा असू शकतो की थंबनेल डिझाईन करता येत नसेल, तर सोल्युशन आहे कॅनवा AI. फक्त लिहा मोटिवेशनल यूट्यूब थंबनेल आणि कॅनवा AI डिझाईन तयार करून देईल. आता अजून एक की एखाद्याचं इंग्लिश वीक आहे, तर सोल्युशन असेल गुगल जेमिनाय. ग्रामर इम्प्रूव्ह, इंग्लिश प्रॅक्टिस, इंटरव्ह्यू आन्सर्स सगळे कसे पॉसिबल. अजून एक आहे की क्रिएटिव्ह इमेजेस बनवायच्या आहेत, तर सोल्युशन आहे ॲडोबी फायरफ्लाय. तुम्ही फक्त डिस्क्राईब करा इंडियन स्टुडंट ॲट सनराईज सिनेमॅटिक सीन, AI इमेज तयार करून देईल. अजून एक सर्वात महत्त्वाचं की जे आपल्या कोणाला बऱ्याचदा जमत नाही, आपण चॅलेंजेस फेस करतो, ते म्हणजे आहे टाईम मॅनेजमेंट नाही, तर सोल्युशन आहे नोशन AI. स्टडी टाईम टेबल, डेली प्लॅनिंग, गोल ट्रॅकिंग, AI तुमचं लाईफ ऑर्गनाईज करू शकतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट नोट आहे की AIवर पूर्ण विश्वास ठेवू नका.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, AI स्मार्ट आहे पण परफेक्ट नाही. कधी कधी AI मिस्टेकसुद्धा करतो. म्हणून AIने दिलेली माहिती व्हेरीफाय करणं इम्पॉर्टंट आहे. आज AI शिकणं म्हणजे फ्युचरसाठी स्वतःला तयार करणं. कारण फ्युचरमध्ये फक्त हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क इम्पॉर्टंट असणार आहे. आणि स्मार्ट वर्कसाठी AI तुमचा बेस्ट असिस्टंट बनवू शकतो. तुम्ही आजपर्यंत कोणता AI टूल वापरला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच भरभरून AI टूल्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आपण अजून काही नवीन टूल्सबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.